सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। बुधवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास मुंडेवाडी येथील प्रकाश मलेशा पाटील वय 50 हे ब्रह्मपुरी येथील बँकेतून पैसे काढण्यासाठी पत्नीसोबत गेले होते। पत्नीला बँकेत सोडून दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जवळच्या पंपाकडे जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या आंध्र प्रदेश पासिंगच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत प्रकाश पाटील दुचाकीसह सुमारे 100 फूट फरफटत गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश पाटील हे पत्नीसोबत ब्रह्मपुरी येथील बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते। पत्नीला बँकेत सोडून ते दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे निघाले होते। मात्र पाठीमागून सुसाट वेगात येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या भीषण अपघातात प्रकाश पाटील दुचाकीसह सुमारे 100 फूट फरफटत गेले, तर त्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला होता आणि गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातानंतर कारमधील अभियंता पती पत्नी मारहाणीच्या भीतीने थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले। पोलिसांच्या मदतीने मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे। दरम्यान ह्या दुर्दैवी अपघातामुळे एका आनंदावर विरजण पडले आहे, कारण 2 दिवसांपूर्वीच प्रकाश पाटील यांच्या मुलीसाठी विवाहाचे स्थळ आले होते आणि ते पाहून गेले होते। मुलगी पसंत असल्याचा निरोपही आला होता आणि लवकरच लग्नाची बैठक होणार होती। मात्र एका क्षणात घडलेल्या ह्या अपघाताने त्या आनंदावर काळाचा घाला घातला असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।